सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन। आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिले आहे आणि त्याला सॉल्व करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे। तर इक्वेशन पहिलं दिलं आहे 99x + 101y = 499 आणि सेकंड आहे 101x + 99y = 501। तर पहिले इक्वेशन 1 आणि 2 एकाखाली एक लिहून घेऊ। तर 99x + 10y = 499, 101x + 99y = 501। आता बघा इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे आहे, पण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज इंटरचेंज झालेल्या आहेत। 99x 99y, 10x 10y आणि जेव्हा व्हॅल्यूज कोएफिशियंटच्या व्हॅल्यूज इंटरचेंज होतात तेव्हा आपल्याला सॉल्व करताना काय करावं लागते, एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन। तर ॲडिशन करून इक्वेशन 3 मिळते आणि सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळते। आणि 3 आणि 4ची जर आपण ॲडिशन केली तर एक व्हॅल्यू मिळते, ती व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर सेकंड व्हॅल्यू मिळते। तर आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोएफिशियंट इंटरचेंज झाले आहे म्हणून एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन। तर इक्वेशन 1 + 2 म्हणजे काय होईल, 99x + 101y = 499 आणि 101x + 99y = 501। याची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे। 9 आणि 1 10 कॅरी 1, 9 आणि 1 10 कॅरी 1 200x। इथे ॲडिशन होईल 101 आणि 99ची 200y आणि इथे होईल 9 + 1 10 कॅरी 1, 9 + 1 10 कॅरी 1, 4 + 5 9 + 1 10 1000। आता याला आपल्याला सिंपल करता येईल 200नी डिवाइड करून। याला जर 200नी डिवाइड केलं तर 200 कॅन्सल होईल, 200 कॅन्सल होईल, 200 5 1000। तर 200नी डिवाइड केलं तर इथे येईल x + y = 200 5। हे झालं इक्वेशन 3। आता एकदा ॲडिशन केली एकदा सबस्ट्रॅक्शन करावं लागेल। इक्वेशन 1 - 2। पहिलं इक्वेशन आहे 99x + 101y = 499 आणि दुसरं आहे 101x + 99y = 501। आता याची काय करायची आहे, सबस्ट्रॅक्शन। तर सबस्ट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या ईच टर्मची साईन चेंज करायची, म्हणजे इथे मायनस होईल, इथे मायनस होईल आणि इथे मायनस होईल। आता याचं सबस्ट्रॅक्शन 101 मधनं 99 जर सबस्ट्रॅक्ट केले तर किती येईल, 2x। पण सबस्ट्रॅक्शनला नेहमी ग्रेटर नंबरची साईन येते। ग्रेटर नंबर कोणता आहे, 101 म्हणजे मायनस। इथे प्लस साईन नाही वापरायची, खालची साईन वापरायची मायनसची, म्हणजे 101y - 99y। तर 101मधनं 99 गेले तर किती राहील, 2 आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे +2y। आणि इथे 499 आणि 501ची काय करायची आहे, सबस्ट्रॅक्शन। तर 501मधनं 499 गेले तर किती राहील, सबस्ट्रॅक्ट केले तर 2 राहील आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस। आता याला सिंपल करायचं आहे तर इथे 2ने आपण डिवाइड करू शकतो। 2ने डिवाइड केलं तर 2 2 2 कॅन्सल होईल, म्हणजे काय येईल, -x + y = -1। 2 2 2 कॅन्सल झाले। हे झालं इक्वेशन 4। आता बघा आपण 3 आणि 4ची ॲडिशन केली, 3 आणि 4। तर इथे -x आहे, इथे +x आहे। तर -x + x कॅन्सल झाले तर काय होईल, yची व्हॅल्यू मिळेल आणि ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर एक्सची व्हॅल्यू मिळेल। तर आता आपल्याला करावं लागेल इक्वेशन 3 + 4। इक्वेशन 3 काय आहे, x + y = 5 आणि 4 आहे
मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. आता आपण याची जर ॲडिशन केली तर काय होईल, एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल आणि वायची ॲडिशन होईल 2y आणि 5 मायनस 1 किती होईल 4. आता वायची व्हॅल्यू काढण्यासाठी न्यूमरेटरची संख्या डिनॉमिनेटरमध्ये येईल म्हणजे 4/2 आणि याला तुम्ही डिवाईड केलं तर y इज इक्वल टू 2 2 जा 4 म्हणजे वायची व्हॅल्यू 2 मिळाली. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 3मध्ये ठेवा नाही तर 4मध्ये ठेवा. तर कोणतं सिम्पल आहे 3, तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3मध्ये ठेवू. तर पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 पहिले लिहून घ्या. x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि या इक्वेशनमध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू 2 ठेवायची आहे. तर वायच्या जागेवर 2 पुटअप करावं लागेल म्हणजे x प्लस 2 इज इक्वल टू 5. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर 2ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 2 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. एक्स इज इक्वल टू 5 मायनस 2. तर एक्स इज इक्वल टू 5 मायनस 2. तर 5 मायनस 2 किती येईल 3. म्हणजे याचं सोल्युशन काय येईल, पहिले एक्सची व्हॅल्यू 3 आणि नंतर वायची व्हॅल्यू 2. तर सोल्युशन येईल 3,2. प्रॉब्लेम नंबर 8. आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे आणि त्याला सॉल्व करून एक्स आणि वायची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. तर पहिले हे दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायचे म्हणजे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि सेकंड 57x मायनस 49y इज इक्वल टू 250. आता बघा इथे 49x 49y 57x 57y इथे कोएफिशियंट इंटरचेंज झाले आहे. एक्स आणि वायचे कोएफिशियंट कसे झाले आहे, इंटरचेंज झाले आहे. आणि जेव्हा कोएफिशियंट इंटरचेंज झालेले असतात तेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना एकदा ॲडिशन करून इक्वेशन 3 मिळवायचं असते, एकदा सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळवायचं असते. इक्वेशन 3 आणि 4ची जर ॲडिशन केली तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते आणि ती व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकदा ॲडिशन करावं लागेल आणि एकदा सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर पहिले इक्वेशन 1 प्लस 2. तर पहिले हे इक्वेशन एकाखाली एक लिहावं लागेल. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हे इक्वेशन 1 आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. तर पहिले या 2 इक्वेशनची आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन. तर 9 आणि 7 16 कॅरी 1 4 आणि 5 9 आणि 1 10 101 106 x. आता इथे दोन्ही साईन सेम आहे तर साईन सेम असेल तर ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. साईन सेम आहे तर ॲडिशन होईल, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. 7 आणि 9 16 कॅरी 1 5 5 4 9 आणि 1 10 106 y आणि इथे 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 कॅरी 1 आणि 1 2 3 4 424. आता बघा याला सिम्पल करता येईल. 106ला जर 4नी मल्टिप्लाय केलं, 106ला 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 6 जा 24 कॅरी 2 4 0 4 आणि 2 4 1 जा 4 म्हणजे 106ला 4नी मल्टिप्लाय केलं तर 424 येते. याचा अर्थ याला सिम्पल करण्यासाठी आपल्याला 106नी डिवाईड करावं लागेल. 106नी डिवाईड करू तर काय होईल, 106 कॅन्सल होईल, 106 कॅन्सल होईल, 106 4 जा 424 होईल म्हणजे इथे येईल x मायनस
वाय आणि याला 106ने डिवाइड केलं तर किती येईल 4. हे झालं इक्वेशन 3. एकदा ॲडिशन केली, आता एकदा सबट्रॅक्शन करावं लागेल. इक्वेशन 1 मायनस 2 म्हणजे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि सेकंड इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 250. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर सेकंड इक्वेशनच्या ईच टर्मची साईन चेंज करावं लागेल. इथे मायनस आहे तर प्लस आणि इथे मायनस प्लस आहे. तर आता याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर 57 मायनस 49 57 मायनस 49 8 किती येईल 8 येईल आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -8 होईल, -8x. तर इथे खालची साईन प्लसवाली वापरायची आहे. तर प्लस मायनस म्हणजे सबट्रॅक्शन. तर 57मधनं 49 सबट्रॅक्ट केले तर 8y येईल आणि सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -8y. तसंच 172 आणि 252 याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर 252 मायनस 172 0 8 50 मायनस 7 80 येत आहे. तर याचं सबट्रॅक्शन येईल 80 आणि ग्रेटर नंबरची सबट्रॅक्शनला साईन म्हणजे मायनस. आता आपल्याला काय करावं लागेल, मायनसनी डिवाईड केलं तर मायनस 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 कॅन्सल होऊन जाईल आणि 8नी डिवाईड करून सिम्पल करता येते. म्हणजे 8 1 जार 8 8 1 जार 8 8 10 जार 80. तर आपण 8नी डिवाईड करावं लागेल आणि मायनसनी डिवाईड करावं लागेल. म्हणजे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तसं येईल x प्लस वाय. 8नी डिवाईड केलं 8 कॅन्सल 8 10 जार 80. हे झालं इक्वेशन 4. मायनसनी डिवाईड केलं तर मायनस 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 कॅन्सल झालं. आता इक्वेशन 3 आणि 4 मिळालं. आता बघा इथे -y आहे, इथे +y आहे. ॲडिशन केली तर +y -y कॅन्सल होईल आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल. म्हणून आता आपल्याला इक्वेशन 3 + 4 करावं लागेल. तर इक्वेशन 3 काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 4 आणि इक्वेशन 4 आहे x प्लस y इज इक्वल टू 10. आता आपल्याला याची करावं लागेल ॲडिशन. तर x प्लस x काय होईल 2x प्लस y मायनस y प्लस y कॅन्सल होईल 10 आणि 4 होतील. मग x इज इक्वल टू काय होईल, न्यूमरेटरचा नंबर डिवाईडमध्ये जाईल म्हणजे 14/2 आणि x इज इक्वल टू 2 7 जार 14. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. ही एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 3मध्ये ठेवा नाही तर 4मध्ये ठेवा. कोणतं सिम्पल आहे 4. तर आपण ही व्हॅल्यू इक्वेशन 4मध्ये ठेवू. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. तर पहिले इक्वेशन 4 लिहून घ्या. काय आहे इक्वेशन 4, x प्लस y इज इक्वल टू 10. x प्लस y इज इक्वल टू 10 आणि या इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू 7 ठेवायची आहे. तर एक्सच्या जागेवर आपल्याला 7 पुटअप करावं लागेल म्हणजे 7 प्लस y इज इक्वल टू 10. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 7ला कुठे न्यावं लागेल, राईट हँड साईडला. आणि 7 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. y इज इक्वल टू 10 मायनस 7. तर y इज इक्वल टू 10 मायनस 7 किती, म्हणजे सोल्युशन किती होईल, सोल्युशन पहिले एक्सची व्हॅल्यू 7, 3. तर या इक्वेशनचं सोल्युशन होईल 7, 3.